पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. गेले 25 वर्ष मी अहमदनगरमध्ये राहतोय. आमच्या इथं दरवर्षी ईद मिलादचा कार्यक्रम होता, आमदावाचा कार्यक्रम होतोय आणि ह्या आमदावतेच्या कार्यक्रमाला आमचे सुमित दादा कांबळे हे प्रत्येक वर्षी पूर्ण योगदान देऊन आमच्या पाठीशी असतात. सुमित अरुण कांबळे यांनी आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्यास बरगाले मळ्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कांबळे यांनी प्रभाग 4 मधून नेतृत्व करावे यासाठी जनता आग्रही. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मधील बरगाले मळा शिंदे हॉल परिसर या ठिकाणी सुमित अरुण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनसंवाद मेळाव्यात आपल्या परिसरातील विविध समस्या मांडल्या. गेल्या 20 वर्षापासून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी परिसरातील विकास कामांच्याकडे दुर्लक्षित केल्याने आपण स्थानिकचा उमेदवार उभा करू अशी भूमिका यावेळी येथील नागरिकांनी मांडली. रस्ते, अंगणवाडी, बगीचा, आरोग्य सेवा केंद्र, युवतींच्या साठी व्यायामशाळा, गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी पालिकेची शाळा अशा अनेक विषयांवर जनसंवाद साधण्यात आला. प्रामुख्याने या मूलभूत सुविधा येथील स्थानिकांना मिळणे गरजेचे होते, त्या मिळाल्या नसल्याने आता आपल्या हक्काचा प्रतिनिधी महानगरपालिकेत पाठवून आपल्या परिसरातील विकास साधता येईल असा एक निर्णय या परिसरातील नागरिकांनी घेतला आहे. एक नवं नेतृत्व सुमित अरुण कांबळे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असल्याने आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असा विश्वास यावेळी येथील नागरिकांनी दिला आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून सुमित कांबळे यांनी उमेदवारी दाखल करावी यासाठी येथील नागरिक आग्रही असल्याने प्रभाग 4 मधून सुमित अरुण कांबळे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. यावेळी प्रल्हाद उर्फ राजू लव्हाटे, संभाजी जगताप, अनिल तासगावे, बाळासाहेब टेंगले, व्यावसायिक राकेश कुराडे, अक्षय टेंगले यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज. माझा प्रमुख विषय माझा प्रश्न असा आहे की आजपर्यंत एवढे उमेदवार आले, एवढ्या जणांनी मतदान केलं की दिंडीपासून सुभाषनगर, बरगालनगर म्हणा, नाहीतर अहमदनगर, दत्त कॉलनी, आजपर्यंत कुणी असा विचार केलाय का की आपली मुलं जी खेळतात ती व्यवस्थित आहेत, व्यवस्थित आणि चांगल्या ठिकाणी खेळतात असं म्हणजे कुठल्या माणसाने, कुठल्या लेडीजने विचार केला नाही. तेच मिरजेत बघा, बगीचा आहे, लहान मुलांना खेळायला आहे, काय म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्या इथं नाही. मिरजेतल्या ठिकाणी तिथल्या माणसांनी ते स्वतः त्यांनी त्यांचा विकास केलाय, आपण आपला विकास केलाय का? आता कुठेपर्यंत आहे? फक्त लाईट, पाणी, रस्ता एवढ्यावरच आहे. लहान मुलं कशी खेळतात, कुठेही फिरतात, काही करतात. राहिली गोष्ट अंगणवाडी म्हणा, परत शाळा म्हणा, फक्त ह्याच कामासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस येताय, हा म्हणताय. तर पण आतापर्यंत प्रत्येकाने इथपर्यंत येऊन फक्त आश्वासन दिली. सुमित दादा करतील हे मी पक्क्या ह्यानं सांगतो. मला असं वाटलं म्हणताना मी त्यांना आता मी काय असेल ते क्लिअर बोलायला लागलो. राजकारणाबद्दल मला काय कोणाबद्दल काय टीका करायची नाही. फक्त जसं मिरजेतला लहान मुलांना म्हणा, नाहीतर सांगलीत म्हणा, तुम्ही कधी पण जावा सांगलीत, तुम्ही फक्त इथून आपल्या मुलांना फिरायला घेऊन कुठं जाताय, सांगली, मिरज अशा ठिकाणी खेळायला म्हणा, नाहीतर कुठल्याही कार्यक्रमासाठी. आता आपल्या इथे सगळ्या सोयीसुविधा सगळ्या झालेल्या आहेत. तर पण लहान मुलं आपली व्यवस्थित आहेत का? नाही. तुम्ही काही करा, कितीही बघा, लहान मुलांचा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, त्यांच्याबद्दल काहीतरी विचार केला पाहिजे. एवढं पण मी राहणार अहमदनगरमध्ये आहे. गेले 25 वर्ष मी अहमदनगरमध्ये राहतोय. आमच्या इथं दरवर्षी ईद मिलादचा कार्यक्रम होता, आमदावाचा कार्यक्रम होतोय आणि ह्या आमदावतेच्या कार्यक्रमाला आमचे सुमित दादा कांबळे हे प्रत्येक वर्षी पूर्ण योगदान देऊन आमच्या पाठीशी असतात. आणि ह्याच्यात सांगण्याचा उद्देश असा आहे की आमचा माणूस एवढं सहकार्य करतो आमच्यासाठी कुठल्याही पदावर नसताना. तर आमचा माणूस एकदा निवडून आला तर आमचं कुठंपर्यंत योगदान आमच्यासाठी होऊ शकतंय तुम्ही विचार करू शकता.
आणि कुठलीही गोष्ट असू दे, कुठलीही अडचण असू दे, तर समीर दादा हे आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करतात. एवढं. सुभाषनगर मध्ये एक पण जिम नाही, जायला लागते मिरजेला. इथं काय तर जिम काढा. आणि शिक्षणासाठी तर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तर स्त्रियांसाठी म्हणजे मुलींसाठी तर शिक्षण आपलं मोफत मिळायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि वांड्रेंच्या प्लॉटिंगमध्ये एक 15 ते 20 गुंठे जागा ओपन पीस आहे, त्या ठिकाणी पण तो प्रस्ताव आपण ठेवू शकतो आहे. आणि आपल्या लहान मुलांना आणि वयोवृद्ध आपले जे घरचे मंडळी आहेत त्यांच्यासाठी आपण एक बाग बगीचा किंवा एक नाना नानी पार्क इथे एक करू शकतो आहे. आणि एक आरोग्याचं बोलला तुम्ही, इथे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र जे कलावती मंदिर देवीच्या अलीकडे आहे तिथं फक्त OPD असते. तुम्ही जे बोललाय ते बरोबर आहे, OPDच चालते फक्त नॉर्मल. माझा वैयक्तिक तो माझाच प्रयत्न असणार आहे की जे सिव्हिलमध्ये ज्या काही गोष्टी घडतात मोठ्या ऑपरेशन्स वगैरे, त्यासुद्धा त्या गोष्टी या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्या पाहिजे, हा मी प्रयत्न सगळ्यात आधी करणार आहे. तुमचा प्रश्न मला आवडला, त्यातच मी पुढाकार घेऊन तो मार्गी लावायचा प्रयत्न मी जरूर करणार आहे. अंगणवाडीचा राहिला प्रश्न अंगणवाडीचा, त्या तर आता आपण 1-2 मिरजेचे उदाहरण बघितले आहेत. मिरज प्रभागातले काय कॉपी करायला काय अडचण नाही, चांगल्या गोष्टी कॉपी करायला काय वाईटपणा वाटत नाही. चांगल्या गोष्टी जे घडत असतील ते कॉपी करूया आपण. चांगल्या कुठल्या भागात झाल्यात नावं नको घ्यायला, पण आपण तशा प्रकारे आपल्या पण भागात अंगणवाडी वगैरे सुरू करू शकतो चांगल्या. तुम्हीची साथ पाहिजे, फक्त आपली अशीच एकी पाहिजे, म्हणजे ते सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे होऊन जातील. आता थोडक्यात एक फक्त महत्त्वाचं सांगतो. आता आपण कुठलीही आपली उमेदवारी आपल्याला अजून जाहीर झाली नाही आहे किंवा फिक्स झाले नाही आहे, कुठला पक्ष अजून ठरलेला नाही आहे, कुठलं चिन्ह अजून ठरलेलं नाही, कुठलाच पॅनल ठरलेला नाही.